नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये आज बसणाऱ्या महापौर आणि उपमहापौर संदर्भातली। बीएमसीच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज औपचारिकरित्या सूत्र हाती घेतली जात आहेत। मुंबई मनपाचा महापौर आणि उपमहापौर आज मिळणार आहे। मुंबईमध्ये जवळपास 44 वर्षांनी आज भाजपचा महापौर बसतोय। मनपातील प्रशासकीय राजवट आता संपुष्टात येणार आहे। दुपारी 12 वाजता महापौर निवडीची औपचारिकरित्या बैठक पार पडणार आहे। रितू तावडे महापौर होत आहेत, तर शिवसेनेचे संजय घाडी हे उपमहापौर पदाची शपथ घेत आहेत, अशी सुद्धा माहिती सूत्रांनी दिली आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। दरम्यान महापौर निवडीचा कार्यक्रम कसा असणार आहे हे आपण पाहतोय। सकाळी 8:30 वाजता भाजपचे नगरसेवक मुंबई महानगरपालिकेमध्ये येतील। त्यानंतर भाजप नगरसेवकांना भगव्या रंगाचे कपडे आणि फेटे असा ड्रेस कोड असणार आहे। भाजप कार्यालयामध्ये काही धार्मिक विधी तयारी केली जाणार असल्याची सुद्धा माहिती मिळतेय। तर सकाळी 11:30 वाजता नगरसेवक सभागृहामध्ये येतील। 11:45 मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मनपात येतील। महापौरांच्या आसन व्यवस्थेवरील गॅलरीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री विराजमान होतील। दुपारी 12 वाजता महापौर निवडीचा कार्यक्रम पार पडेल। पीठासीन अधिकारी महापौर उपमहापौर निवडीची औपचारिकता पार पडेल। 20 ते 25 मिनिटं महापौर निवडीचा कार्यक्रम चालेल। त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून महापौर आणि उपमहापौरांचं अभिनंदन केलं जाईल। महापौर उपमहापौर आपापल्या कार्यालयामध्ये पदभार स्वीकारतील। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी मनोज दयाळकर सध्या आपल्या सोबत आहे। मनोज, आज 44 वर्षांनंतर भाजपचा महापौर मुंबई महानगरपालिकेमध्ये विराजमान होतोय। कशा पद्धतीने सध्या तयारी करण्यात येते मुंबई महानगरपालिकेमध्ये? बरोबर सिद्धेश, या ठिकाणी आपण पाहिलं महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आलेली आहे। पुन्हा एकदा मोठा भाऊ हा भाजप ठरलेला आहे आणि 44 वर्षानंतर या ठिकाणी महापौरपदी आपण पाहिलं भाजपचा महापौर या ठिकाणी बनणार आहे आणि याची नाव देखील समोर आलेलं आहे। फक्त आज औपचारिकता आहे, ती नावाची या ठिकाणी घोषणा होणार आहे। पण आपण पाहिलं रितू तावडे हे या ठिकाणी महापौरपदी बसणार आहेत आणि त्याची तयारी या ठिकाणी जल्लोषामध्ये सुरू आहे। आता आपण महानगरपालिकेच्या परिसरामध्ये आहे। आपण बघू शकता या ठिकाणी संपूर्ण परिसरामध्ये भाजपचे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संपूर्ण झेंडे आहेत ते या ठिकाणी लागलेले आहेत। संपूर्ण हा जो रस्ता परिसर बघितला तर संपूर्ण बॅनरनी आणि झेंड्यांनी हा परिसर पूर्ण भरलेला या ठिकाणी दिसून येतं। 44 वर्षानंतर या ठिकाणी आपण पाहतो भाजपचा महापौर बसत आणि आपण पाहतो या ठिकाणी पहिली सत्ता जी होती तू उद्धव ठाकरे या गटाची होती। उद्धव ठाकरे यांचा 25 वर्ष आपण पाहतो महापौर सातत्याने बसला होता, पण त्यानंतर भाजपचा आता 44 वर्षानंतर आपण पाहतो या ठिकाणी महापौर हा बसत आहे आणि त्याची तयारी देखील या ठिकाणी सुरू आहे। आणि आपण पाहतो सर्व जे नगरसेवक आहेत ते 8:30 वाजता या ठिकाणी महापालिकेमध्ये जमतील आणि सर्व नगरसेवक आपण पाहिलं भगव्या रंगामध्ये असतील। भगव्या संपूर्ण त्यांची वेशभूषा आपण मिळते या ठिकाणी भगव्या असणार, कारण की हिंदुत्वाचा या ठिकाणी भगव्या रंगाचा या ठिकाणी विजय आहे। सातत्याने आपण पाहिलं मराठीच आणि हिंदूच महापौर बनण्याची भाजपची सातत्याने बोलत होता आणि या ठिकाणी हिंदू महापौर या ठिकाणी बनलेला आहे। आणि आपण पाहिलं तर 11:30 वाजता या ठिकाणी ही घोषणा होणार। 12 वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे तसंच सुनेत्रा पवार या देखील उपस्थित जाणार आहेत। त्यांनी ते देखील या ठिकाणी महापौर यांना आणि उपमहापौर यांना अभिवादन करत आणि नंतर आपण बघितलं तर महापौर आणि उपमहापौर या ठिकाणी नक्कीच मनोज, त्यामुळे एकंदरीतच आज 12 वाजेपर्यंत महापौर आणि उपमहापौर बसणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।